शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी शक्यता हर्ष गोयंका यांनी व्यक्त केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेअर मार्केटच्या विश्वामध्ये हर्षद मेहतासारखा घोटाळा होण्याची चर्चा सुरू झाली आहे। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शेअर मार्केटमध्ये पुन्हा भूकंप होणार, हर्षद मेहतासारख्या घोटाळ्याचा धोका, हर्ष गोयंका यांच्या इशाऱ्याने खळबळ। शेअर मार्केट म्हटलं की आजही अनेकांना हर्षद मेहताच्या घोटाळ्याची आठवण होते। 90च्या दशकात हर्षद मेहतानं शेअर मार्केटच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा करून खळबळ उडवून दिली होती। हे पुन्हा नव्यानं आठवण्यासाठी कारण ठरलाय हर्ष गोयंका यांनी दिलेला इशारा। शेअर बाजारात गडबड होत असल्याचा संशय प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलाय। शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती होत असल्याचा दावा देखील गोयंकांनी केलाय। प्रमोटर कंपन्यांचा नफा वाढवून दाखवतायत। गुजराती मारवाडी ब्रोकर्सना हाताशी धरून शेअर्सच्या किमतींना अवास्तव स्तरावर नेलं जातंय। आता वेळ आली आहे की सेबी आणि अर्थ मंत्रालयानं यात हस्तक्षेप करावा आणि छोट्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होण्यापासून वाचवावं असं आवाहन हर्ष गोयंका यांनी केलंय। गोयंका यांच्या दाव्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे। हर्ष गोयंका यांनी गुजराती आणि मारवाडी लोकांबाबत निराधार आणि बेजबाबदार टिप्पणी केल्याची टीका एका युजरनं केली। गोयंका यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मात्र हर्षद मेहताच्या शेअर बाजारातल्या घोटाळ्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। हर्षद मेहता एक सामान्य शेअर ब्रोकर होता, मात्र बँकिंग व्यवस्थेमधील त्रुटीचा फायदा उचलून त्यानं शेअर बाजारात गैरव्यवहार केला। बँकेकडनं पैसे उचलून हर्षद मेहतानं काही शेअर्सच्या किमती कृत्रिमरित्या वाढवल्या। त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी या कंपन्यात पैसा गुंतवला, मात्र हा घोटाळा बाहेर आल्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं होतं। हर्ष गोयंका यांनी यापूर्वीही सोशल मीडियावर अशीच काही वक्तव्य केली होती, मात्र वास्तव त्यांच्या वक्तव्यापेक्षा फार वेगळं होतं। त्यामुळे गोयंका यांच्या नव्या इशाऱ्याचे शेअर बाजारावर काय पडसाद उमटतात आणि खरंच कुणी हर्षद मेहता तयार होतोय का याबाबत चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।